बंगाल राजकारण, विचारसरणी आणि संघर्षाची भूमी. इथं सत्ता म्हणजे फक्त खुर्ची नाहीये, तर अस्तित्वाची लढाई आहे. 23 आणि 29 एप्रिल या 2 टप्प्यांमध्ये इथं मतदान होणार आहे. पण निकाल ठरणार एका दिशेचा. बंगाल कुठे वळणार? 4 मे हा दिवस ठरणार की ममता दिदी पुन्हा सत्ता राखणार की कमळ पहिल्यांदाच पूर्ण भरणार. एका बाजूला ममता बॅनर्जी यांची 15 वर्षाची सत्ता आणि मा माटी माणूसचा नारा, तर दुसऱ्या बाजूला सुवेंदू अधिकारी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा डबल इंजिनचा जोरदार दावा. पण खरी लढाई आहे विकास विरुद्ध आरोप, कल्याणकारी योजना विरुद्ध भ्रष्टाचाराचे प्रश्न आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदारांचा बदलता मूड. बंगालच्या रस्त्यावरती, गावागावात आणि सोशल मीडियावरती एकच चर्चा सुरू आहे. यावेळी खरंच बदल होणार का? आज आपण उलगडणार आहोत प्रत्येक पैलू, तथ्य, आकडे, राजकीय समीकरण आणि शेवटी एक ठोस भविष्यवाणी. कारण हा फक्त निवडणुकीचा निकाल नाहीये, हा बंगालच्या भवितव्याचा टर्निंग पॉइंट आहे. नमस्कार, मी सायली नलवडे काविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. 2011 मध्ये ममता बॅनर्जींनी आज 34 वर्षांची डावी सत्ता उलथवून लावलेली होती. 2021च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलने 215 जागा जिंकल्या, तर भाजपने 77 जागांवरती झेप घेतली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूलने 29 जागा मिळवल्या, तर भाजपने 12. आता 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी 294 जागांची लढाई आहे. बहुमतासाठी 148 जागा या गरजेच्या आहेत. उत्तर बंगाल आणि जंगल महालात भाजप मजबूत दिसतोय, तर दक्षिण बंगालमध्ये तृणमूलचा गड अजूनही भक्कम आहे. पण यावेळी खेळ पूर्ण बदललेला आहे. मुख्य कारण आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अर्थातच मतदार यादीचं पुनरीक्षण. सध्याची परिस्थिती आणि SIR म्हणजेच मतदार यादीचं पुनरीक्षणाचा जो प्रभाव आहे, हा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे. SIR मुळे सुमारे 90 ते 91 लाख मतदार हे यादीतून वगळले गेले. एकूण मतदार संख्या 7.66 कोटींवरून 6.77 कोटीवर आली आहे. याचा सर्वाधिक फटका हा तृणमूलच्या दक्षिण बंगालमधील वस्त्यांना बसला आहे, तर भाजपच्या मटुआ बेल्टमध्येही 70% कुटुंबावरती परिणाम झालेला आहे. ममता बॅनर्जींनी यावरती सुप्रीम कोर्टात लढा दिला आहे आणि बापनीरपूरमधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, जिथे सुवेंदू अधिकारी त्यांच्या विरुद्ध उभे आहेत. हे निवडणूक मैदान पूर्णपणे राजकारण बदलून टाकणारं आहे. TMCचा दावा असा आहे की खरे मतदार यातून वगळले जात आहेत, तर भाजप म्हणते की घुसेखोर आणि बनावट मतदार हे काढले गेले. पण 15 वर्षांच्या या सत्तेमुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात बरंच काही घडलंय. म्हणूनच TMCची ताकद आणि त्याचबरोबर ती कमकुवतपणा हा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. तृणमूल काँग्रेसची मुख्य ताकद म्हणजे 15 वर्षाच्या वेगवेगळ्या स्कीम्स. याशिवाय मुस्लिम मतदार आणि मटुआ समुदाय यांचा मोठा आधार ममता दिदींना आहे. महत्वाचं म्हणजे ममता बॅनर्जींची व्यक्तिगत लोकप्रियता अजूनही मजबूत आहे. अनेक ओपिनियन पोल्समध्ये TMC हे 140 ते 180 जागांपर्यंत दाखवलं जात आहे. पण 15 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी, सिंडिकेट राज, भ्रष्टाचाराचे आरोप, बेरोजगारी आणि संदेश खालीसारख्या घटनांमुळे महिलांमध्ये आणि युवकांमध्ये नाराजी आहे. SIR मुळे TMCच्या पारंपरिक मुस्लिम बहुल भागामध्ये मोठा धक्का बसू शकतो, असं देखील बोललं जातंय. आता आपण वळूयात भाजपच्या स्थितीकडे. भाजपची एकूणच ताकद, कमकुवतपणा आणि त्याचबरोबर ती जाहीरनाम्याचा संभाव्य परिणाम हे या निवडणुकीमधले महत्वाचे फॅक्टर असणार आहेत. भाजपने उत्तर बंगाल, जंगल महाल आणि हिंदू बहुल भागामध्ये मजबूत पकडही निर्माण केलेली आहे. 2024 नंतरही भाजपचे इथे 12 खासदार आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या रॅलीमुळे ऊर्जा दिसतीये. भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहेत, ज्याचा मोठा परिणाम देखील होऊ शकतो. या संकल्पपत्रामध्ये मुख्य आश्वासनं आहेत, ती म्हणजे महिलांना दरमहा 3,000 रुपये, बेरोजगार पदवीधर युवकांना 3,000 रुपये, सरकारी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, 45 दिवसात 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, 5 वर्षात 1 कोटी नोकऱ्या, भ्रष्टाचारावरती कठोर कारवाई, UCC 6 महिन्यात लागू करणं, घुसेखोरींवरती मोठी कारवाई. पण बंगाली मतदार याकडे कसे पाहतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भाजपचा जाहीरनामा या निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा ठरेल, अशीही शक्यता तिथं वर्तवली जातीये. त्यामुळे हा जाहीरनामा कसा परिणाम करेल? तर भाजपने दिलेली जी आश्वासनं आहेत ती TMCच्या वेलफेअर स्कीमशी थेट स्पर्धा करतात. लक्ष्मीर भंडारचा लाभ घेत असलेल्या महिलांना 3,000 रुपये अतिरिक्त मिळाल्यास त्या भाजपकडे वळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. UCC आणि घुसेखोरी विरोधी भूमिका ही हिंदू मतदारांना, विशेषतः मटुआ आणि अन्य शरणार्थी समुदायांना आकर्षित करेल. वेतन आयोग आणि भ्रष्टाचार विरोधी व्हाईट पेपर हे सरकारी कर्मचारी आणि मध्यमवर्गीयांना भावणार आहेत.
पण याच मुद्द्यामुळे मुस्लिम मतदार हे पूर्णपणे टीएमसीकडे जाऊ शकतात। या जाहीरनाम्याची अंमलबजावणी शक्य आहे का यावरती विश्वास बसला तरीही भाजपला 120 ते 150 जागा मिळण्याची शक्यता वाढेल, अन्यथा फक्त वोट शेअर वाढेल। पण सत्तेचं काय होणार हा प्रश्न कायम असेल। पश्चिम बंगालचा निकाल ठरवणारे मुख्य मुद्दे जे निकाल ठरवतील यावरती जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामध्ये बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था, घुसेखोरी, विकास, महिलांची सुरक्षा आणि SIRचा प्रभाव हे मुख्य मुद्दे आहेत। मतदार यादीतील बदलामुळे 50 ते 60 जागा या निर्णायक ठरतील। ओपिनियन पोल्समध्ये टीएमसी थोडे पुढे दिसतंय, पण भाजप जोरदार पकड घेत आहे। लेफ्ट आणि काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत, त्यामुळे अँटी टीएमसी वोट स्लिप्ट होऊ शकतो। याचा परिणाम हा निकालावरती होण्याची शक्यता देखील नाकारता येणारी नाहीये। राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार तृणमूल काँग्रेस हे पुन्हा सत्तेमध्ये येऊ शकतं आणि त्याचबरोबर ती अंदाजे 150 ते 180 जागा जिंकत सरकार देखील स्थापन करू शकतं। मात्र हे यश हे मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी बहुमतासह असेल अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष देखील आक्रमकपणे पुढे येत 100 ते 140 जागांपर्यंत पोहोचू शकतो। विशेषतः त्यांच्या जाहीरनाम्यातील योजना या महिला आणि युवकांना प्रभावीपणे आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्या तर। त्यामुळे एकूणच हँग असेंब्लीची शक्यता कमी मानली जाते आणि स्पष्ट निकाल येण्याची शक्यता अधिक आहे। पण या आकड्यांपलीकडे एक मोठा मुद्दा आहे, बंगालचा खरा विजेता कोण असणार? उत्तर एकच आहे, मतदार। कारण ही निवडणूक केवळ सत्तेची लढाई नाहीये, तर राज्याच्या भविष्यासाठीचा निर्णायक क्षण आहे। बंगाल पुढे विकास, रोजगार आणि स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करणार का, की पुन्हा एकदा राजकीय संघर्ष, आरोप प्रत्यारोप आणि ध्रुवीकरणामध्ये अडकून राहणार? याचा निर्णय हा 4 मे रोजी होणार आहे। बंगालची ही लढाई केवळ निवडणूक नाहीये, तर बंगालच्या दिशेची निवड आहे। एकीकडे ममता बॅनर्जी यांचा गड कायम राहणार का, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष इतिहास रचत सत्तेपर्यंत पोहोचणार का? हा प्रश्न प्रत्येक बंगालच्या मतदारासमोर आहे। तुमचं मत काय? ममता की भाजप? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।